भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे वसई विरारमध्ये पैसे वाटप करत असताना रंगेहात सापडले गेले आणि ते तिथं पैसे वाटप करत आहे याची टीप कुणी दिली तर असं बोललं जात आहे की भाजपच्याच एका महाराष्ट्रामधील एकदम महत्त्वाचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांची टीप दिली की तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटप करत आहेत अशी टीप त्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिली आणि त्यानंतर ठाकूर यांनी आपले कार्यकर्ते पाठवले व त्यानंतरचा गोंधळ राडा हा सगळं तुम्हाला माहितच आहे। महाराष्ट्र भाजपमध्ये जो मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये येतो त्याचा देवेंद्र फडणवीस गपचूप मध्ये कपट कारस्थान करून करेक्ट कार्यक्रम करतात। ह्या आधी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांचाही अशाच रीतीने कार्यक्रम केला गेला आणि आता विनोद तावडे जे एक मराठा चेहरा म्हणून भाजपच्या नेतृत्वामध्ये पुढे येत होते, मराठा मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये जर करायचा असेल भाजपला तर विनोद तावडे हाच एक पर्याय होता व त्यांचं नाव प्रामुख्याने पुढे येत होतं। पण त्याआधीच तावडे यांचं राजकीय पानिपत फडणवीस यांनी अत्यंत चतुराईने केलं अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार चालू आहे। यापुढे असंही बोललं जात आहे की फडणवीस जर आपल्या पक्षातीलच मराठा नेत्यांचं असं पानिपत करत असतील तर मराठा समाज जो आरक्षणासाठी लढा देत आहे त्याचं ते काय करतील जर ते सत्तेत आले, उद्या त्यांना जास्त मतदान झालं तर याचा विचार करा अशाही ट्विट्स यायला सुरुवात झाली आहे। तुम्हाला काय वाटतंय? देवेंद्र फडणवीस यांनी कपट कारस्थान करून विनोद तावडे यांचा करेक्ट कार्यक्रम केला का तावडे यांचा कार्यक्रम हा योगायोगाने झाला? कमेंट करा।